मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लिपिक भरतीबाबत टायपिंग टेस्टची या ठिकाणी तयारी कशी करावी, परीक्षेमध्ये कोणती काळजी घ्यावी, परीक्षेच्या अगोदर सराव करताना काय काळजी घ्यावी, सगळं डिटेलमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. यापेक्षा जर जास्त मार्क असतील तर आत्ता लगेचच टायपिंगला या ठिकाणी सुरुवात करा. एक एक क्षण तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण शिपाई भरतीचं ड्रायव्हरचं वेगळं आहे आणि टायपिंगचं वेगळं आहे. कारण लिपिकला जेवढी महत्त्वाची लेखी परीक्षा होती त्याच्या कित्येक पटीने महत्त्वाची आता तुमची टायपिंग टेस्ट असणार आहे. त्यामुळं मी जे व्हिडिओमध्ये सांगतोय त्याच्यापेक्षा जास्त मार्क असतील तर तात्काळ सुरू करा आणि जर कमी मार्क असतील कुठल्याही दुसऱ्या जाहिरातीची वाट न बघता जी सध्या आलेली आहे जाहिरात मित्रांनो आदिवासी चौकीदार पदाची, तर त्याची या ठिकाणी फॉर्म भरा. सरळ सेवेतून भरती आहे. उगीच या ठिकाणी तलाठी भरती किंवा अपकमिंग ज्या पण कधी येतात काय येतात काहीच त्याबद्दल मित्रांनो अजून तरी या ठिकाणी त्याची अपडेट नाही. आल्यानंतर ठीकच आहे. सध्या यामध्ये पण तुमचा सर्व अभ्यास होतोय. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, जीके. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी या अभ्यासाला सुरुवात करा. यामुळे तुमच्या अभ्यासात काय होईल मित्रांनो, सातत्य राहील. आणि तुम्हाला वाटतं की माझ्याकडे याचं काय कंटेंट नाही, व्हिडिओ लेक्चर, नोट्स, प्रश्नपत्रिका, तर आपण फक्त 299 मध्ये सगळं प्रोव्हाइड केलेलं आहे. 7248930176 या नंबरला फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला आदिवासी विभाग बॅचमध्ये ॲड केलं जाईल. हे सगळं कंटेंट तुम्हाला तात्काळ या ठिकाणी भेटून जाईल. अगोदर बघूया टायपिंग टेस्ट या ठिकाणी आपण सुरू करत आहात. काय काळजी घ्यावी लागते, परीक्षेमध्ये काय या ठिकाणी सिच्युएशन असते. तर जसं की या ठिकाणी पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली या ठिकाणी ॲक्युरेसी अत्यंत गरजेचं असतं. त्याला टेक्निकल ॲक्युरेसी पण आपण म्हणतो. म्हणजे यामध्ये काय असतं मित्रांनो, तर तिथं परीक्षेच्या काळामध्ये तुमचा बॅकपेज बंद करून ठेवलेला असतो. परीक्षेच्या सॉफ्टवेअरमध्ये जे असतं ते बॅकपेज काय केलेलं असतं, बंद केलेला असतो. त्यामुळे आपण ज्यावेळेस प्रॅक्टिस करतो त्यावेळेस प्रॅक्टिस करताना मित्रांनो हे बॅकपेज वापरण्याची सवय या ठिकाणी आपल्याला टाळायची आहे. एक चुकीचे अक्षर तुमचं जे आहे ते पूर्ण शब्दाला या ठिकाणी चुकीचं ठरवू शकतं. त्यामुळं परीक्षेचे आता तुम्ही प्रॅक्टिस जे करताय तर बॅकपेज वापरायची जी तुमची या ठिकाणी सवय आहे, ठीक आहे, बॅकपेज वापरायची जी तुमची या ठिकाणी काय मित्रांनो सवय आहे, तर ती काय करायची आता या ठिकाणी प्रॅक्टिस करताना बिलकुल पण काय करायची, बंद करायची आहे. पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा. नंतर पुढच्या आपल्याला काळजी घ्यायची आहे ते म्हणजे या ठिकाणी जेव्हा पण या ठिकाणी आपण मित्रांनो स्वल्पविराम वापरतो, म्हणजे ज्या पण वेळेस आपण पंक्च्युएशन मार्क वापरतो, जसं की स्वल्पविराम असेल, पूर्णविराम असेल, प्रश्नचिन्ह असेल, तर याच्यानंतर नेहमी काय करायचं, आपल्याला एक स्पेस द्यायचा आहे. आणि त्यानंतर एक महत्त्वाची काळजी आपण एक ठिकाणी घ्यायचं, ज्यावेळेस पण आपल्याला कॅपिटल अक्षर टाईप करायचे असतात त्यावेळेस काय करायचं मित्रांनो, तर शिफ्टचा वापर करायचा आणि या ठिकाणी काय करायचं, कॅपिटल अक्षर या ठिकाणी आपण वापरायचे आहेत. कारण कॅप्स लॉक वापरल्यामुळे काय होतं, आपला वेळ या ठिकाणी जास्त जातो आणि आपल्याला एक एक सेकंद त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. पण आपल्याला या ठिकाणी वेळेचं परीक्षेमध्ये खूपच या ठिकाणी बंधन आहे. आपल्याला काय करायचं मित्रांनो, 400 वर्ड या ठिकाणी काय करायचे मित्रांनो, या ठिकाणी टाईप करायचे आहेत. 20 मार्कासाठी मित्रांनो आपल्याला मार्क किती असणार आहेत, तर 20 मार्क या ठिकाणी असणार आहेत आणि आपल्याला 10 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. 10 मिनिटामध्ये 400 शब्द या ठिकाणी काय करायचे, तुम्हाला टाईप करायचे आहेत. आणि सध्या जर आपण बघितलं मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टची ही जी परीक्षा आहे फक्त इंग्लिशचीच टायपिंगची प्रॅक्टिस करायची. बऱ्याच जणांना हे पण माहिती नाही की इंग्लिश आहे का मराठी आहे. जिल्हा न्यायालयाला दोन्ही असतात, परंतु बॉम्बे हायकोर्ट ही काही उच्च न्यायालयाची जी परीक्षा आहे त्याला फक्त आणि फक्त इंग्लिश टायपिंगच आहे हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे इंग्लिश टायपिंगचीच प्रॅक्टिस करा. 10 मिनिटामध्ये 400 शब्द या ठिकाणी टाईप करायची तुमची या ठिकाणी प्रॅक्टिस करावी लागणार आहे. कमीत कमी तुम्हाला काय पाहिजे, पासिंगची 10 मार्क तरी मिळाली पाहिजेत हे लक्षात ठेवा. ठीक आहे, कमीत कमी 10 मार्क तरी या ठिकाणी पाहिजेत. जर 10 पण तुम्हाला 20 पैकी नाही मिळाले तर तुम्ही या ठिकाणी काय होणार आहे मित्रांनो, तर तुम्ही फेल होणार आहे असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे विशेष काळजी घ्या. नंतर पुढची जी आपल्याला या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाचं सांगायचं आहे ते म्हणजे स्पेलिंगकडे लक्षात आपल्याला द्यायचं आहे. कारण बॅकपेज तर या ठिकाणी नाही, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला चूक सुधारायला तर या ठिकाणी संधी दिलेली नाही त्यांनी. स्पेलिंगकडे लक्ष म्हणजे कसं, काही शब्द असतात जसं की एन्व्हायरमेंट आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आहे, ज्युरिडिशिएशन आहे, तर यामध्ये काय होतात मित्रांनो, हे शब्द मोठे असल्यामुळं यामध्ये चुका होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शब्द टाईप करताना या ठिकाणी काय करायचं आहे, आपला जो स्पीड आहे थोडासा किंचित कमी ठेवायचा आहे आणि स्पेलिंगकडे विशेष लक्ष आपल्याला द्यायचं आहे. बरेच विद्यार्थी काय करतात मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी खूप स्पीड वाढवतात. ठीक आहे, सुरुवातीला टाईप करायला लागलं धाडधाड जसं की या ठिकाणी खूप वेगाने या ठिकाणी सुरुवात करतात आणि मध्येच या ठिकाणी काय करतात, थांबतात, कारण बोटं त्यांची तेवढी साथ देत नाहीत. तर एका स्थिर लयीमध्ये आपल्याला रिदममध्ये काय करायचं आहे, आपल्याला टायपिंग चालू ठेवायची, ज्यामुळे आपल्या बोटांचा जो ताळमेळ आहे तो काय होत नाही, बिघडत नाही हे लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचं म्हणजे उतारा पूर्ण करायचा. जसं की 400 शब्दाचा आपल्याला उतारा 10 मिनिटामध्ये पूर्ण करायचा. आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुमच्याकडे या ठिकाणी तुमचा वेग 45-50 वर्ड्स पर मिनिट या वेगाने जर असाल तर तुम्ही परीक्षेच्या तणावात सुद्धा काय करू शकता मित्रांनो, 40 वर्ड पर मिनिट या ठिकाणी वेग राखू शकता. म्हणजे प्रॅक्टिस करताना तुमचा स्पीड किती पाहिजे मित्रांनो, 45 ते 50 एवढा स्पीड जर आता असेल रिलॅक्स वातावरणामध्ये, तर तुम्ही परीक्षेच्या त्या एन्झायटीमध्ये, परीक्षेच्या त्या भीतीच्या वातावरणामध्ये तुमचा स्पीड मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हा सहज राखू शकता. त्यामुळे प्रॅक्टिस करायला आता वेळ आहे, तर 45 ते 50चा स्पीड तुम्ही या ठिकाणी नक्की ठेवू शकता. तर पुढचं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी टॅब की.
जसं की आता टॅब की खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. ज्यावेळेस नवीन परिच्छेद म्हणजे नवीन पॅराग्राफ ज्यावेळेस आपण सुरू करतो त्यावेळेस काय करायचं मित्रांनो, आपल्याला टॅब की वापरायचा आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, स्पेस बारने जागा सोडायचा प्रयत्न करतात. तर तसं चुकूनही करू नका. टॅब कीचा या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, नवीन पॅराग्राफ सुरू करताना आपण वापर करायचा आहे. ओके, चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण. आपला पुढचा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं की नक्की प्रॅक्टिस कशी करावी. ठीक आहे, प्रॅक्टिस कशी करावी परीक्षेच्या अगोदर ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करत असतात तर त्या प्रॅक्टिसबद्दल काही या ठिकाणी महत्त्वाच्या मी तुम्हाला टिप्स देतो आहे. जसं की पेपर टू स्क्रीन. ओके, म्हणजे परीक्षेच्या स्क्रीनवर मजकूर आपला हायलाईट होत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं आपण काय करायचं, एका कागदावर मजकूर पाहून स्क्रीनवर टाईप करण्याचा या ठिकाणी सराव करायचा. एका पेजवरती जे पण तुमचं 400 शब्द वर्ड 400 वर्ड जे असतात इंग्लिशचे, तर ते काय करायचं, एका पेजवरती प्रिंट काढायचे आणि ते प्रिंट करून पुढं स्क्रीनवरती टाईप करायचा या ठिकाणी प्रयत्न करायचा. यामुळे तुमची नजर कागदावर आणि बोर्डवर स्थिर राहते. नाहीतर काय होतं, या ठिकाणी लाईन आपल्या मिस होण्याची शक्यता असते, लाईन रिपीट होण्याची शक्यता असते मित्रांनो. त्यामुळे ही प्रॅक्टिस, याला पेपर टू स्क्रीन आपण म्हणू शकतो. ठीक आहे, कागदावर बघायचं आणि पुढं स्क्रीनवर टाईप करायचं, हे लक्षात ठेवा. आता बरेच विद्यार्थी मला पुढचा प्रश्न अजून एक विचारतात की सर कीबोर्ड कोणता वापरायचा. आता तसं न्यायालयाने असं स्पष्टपणे सांगितलेलं नसतं की तुम्ही डेलचा वापरा, HP चा वापरा, अजून कोणता तरी वापरा, असं काही सांगितलेलं नसतं. ठीक आहे, त्यामुळं तिथं ऑन द स्पॉट तुमच्या हातामध्ये कोणता कीबोर्ड पडेल याची काही मित्रांनो शाश्वता नसते. बरेच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की हे वापरा, ते वापरा, मग त्याची लिंक दिलेली असते, हे खरेदी करा, ते खरेदी करा. कदाचित त्यांचा तो मार्केटिंग प्लॅन पण असू शकतो. त्या जाळ्यामध्ये अडकू नका. काय करायचं मग त्यासाठी, सोपी साधी गोष्ट म्हणजे, तर प्रत्येक वेळी या ठिकाणी तुम्ही टाईप करताना ओके कीबोर्ड वेगवेगळा चेंज करून बघायचा. ठीक आहे, कधी कधी काही कीबोर्डची बटणं मित्रांनो अगदी प्लेन असतात, काहींची अगदीच अशी ठोकळ्यासारखी असतात, काहींची मीडियम असतात, तुम्हाला जाणवलं असेल. मग आपल्या हातामध्ये तिथं कोणता कीबोर्ड येईल हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळं वेगवेगळ्या कीबोर्डवरती काय करायचं, प्रॅक्टिसच्या या ठिकाणी तुम्ही करायचं आहे. परीक्षेच्या केंद्रावर ओके कीज काही कडक असतात, आताच मी तुम्हाला सांगितलं, काही मऊ असतात. त्यामुळं आता सांगितलं की वेगवेगळ्या या ठिकाणी काय करा, कीबोर्डवरती वेगवेगळ्या कंपनीच्या कीबोर्डवरती या ठिकाणी सराव करणं तुम्हाला या ठिकाणी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. पुढचं म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्लेन टेक्स्ट सराव. आता वेगवेगळ्या या ठिकाणी फॉर्मॅट असतात मित्रांनो, टेक्स्टचे वेगवेगळे फॉर्मॅट असतात. आता न्यायालयाने त्याबद्दल जर दिलंच तुमच्या आता ज्यावेळेस टायपिंग टेस्टबद्दल आपल्याला येईल अपडेट येईल, तिथं जर तुम्हाला दिलं की हे फॉर्मॅट आहे तर ठीक आहे. परंतु जर तुम्हाला शेवटपर्यंत फॉर्मॅट नाही समजला तर जास्त कोणत्या अवघड फॉर्मॅटकडे न जाण्यापेक्षा सरळ आणि साध्या प्लेन टेक्स्ट फॉर्मॅटवरती काय करायचं मित्रांनो, आपण सराव करायचा. कारण न्यायालयाचा पण इंटरफेस आपल्याला बऱ्यापैकी साधा असतो. त्यामुळं जास्त एकदम कोणत्या फॉर्मॅटमध्ये करू, काय करू, तर त्याचं काही जास्त ताण घेऊ नका. आपल्या या ठिकाणी फक्त काय करा, स्पीडवरती आणि ॲक्युरेसीवरती फक्त या ठिकाणी लक्ष द्या. आता आपण या ठिकाणी ज्यावेळेस परीक्षा हॉलमध्ये आपण परीक्षा सुरू झालेली असते तर पहिली 60 सेकंद अत्यंत महत्त्वाचे असतात. काय असतं मित्रांनो, तर ह्या सुरुवाती 60 सेकंदामध्ये आपण खूप या ठिकाणी भांबवलेला असतो की मी सगळ्यात आता काहीतरी वेगळं करणार, फास्ट करणार, आणि त्यामध्ये या ठिकाणी जास्त चुका होण्याची शक्यता असते. त्यामुळं बोटे कीबोर्डवर ज्यावेळेस जोपर्यंत सेट होत नाहीत मित्रांनो, तोपर्यंत या ठिकाणी काय करा मित्रांनो, थोडासा या ठिकाणी मॉडरेट लेवलने. ठीक आहे, एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला की मग या ठिकाणी ऑटोमॅटिक तुमचा स्पीड पण वाढतो, कॉन्फिडन्स पण वाढतो, आणि चुका कमी झाल्यामुळं तुम्हाला एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो की येस, मी या ठिकाणी कुठलीही मोठी मिस्टेक केलेल्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणी जास्त ताण घ्यायची काही गरज नसते, ऑटोमॅटिक तुमचा कॉन्फिडन्स येतो. त्यामुळं पहिले या ठिकाणी सुरुवातीच्या 1 मिनिटामध्ये जास्त काही करू नका, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता कधी कधी काय होतं, तुमच्याकडे शेवटचे 15 सेकंद उरलेले असतात, कधी कधी 20 सेकंद उरलेले असतात, 30 सेकंद उरलेले असतात. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आता मी काहीतरी यामध्ये एरर कुठलंही नवीन आहे का ते चेक करतो, काहीतरी करतो, आणि त्या नादामध्ये मोठी काहीतरी मिस्टेक व्हायची शक्यता असते. त्यामुळे शेवटचे 30 सेकंद जर राहिले असतील, 15 सेकंद जर राहिले असतील, ओके, तुमचं जर या ठिकाणी वेळेआधी संपला असेल तर या वेळेमध्ये सुरुवातीपासूनच्या चुका तपासण्यापेक्षा शांत बसायचं आहे. कारण त्या चुका तपासण्याच्या नादात काहीतरी वेगळीच तुम्ही या ठिकाणी मिस्टेक जर केली तर ती सुधारायला पण वेळ नसते, तोपर्यंत टाईम अप झालेला असतो, टाईम संपलेला असतो. ठीक आहे, त्यामुळे नवीन शब्द टाईप करणंचं टाळायचं आहे. आणि या ठिकाणी वेळ जर कमी असेल तर फक्त काय करायचं मित्रांनो, शेवटच्या या काही सेकंदामध्ये 15, 20, 30 सेकंद राहिले असतील तर या ठिकाणी तुमचा उतारा जर संपला असेल तर शांत बसणं हे या ठिकाणी फायदेशीर तुमच्या ठरणार आहे. तुम्ही ज्यावेळेस घरी टायपिंग करत असता आणि ज्यावेळेस परीक्षा हॉलमध्ये टायपिंग करत असता, तर परीक्षा हॉलमध्ये मित्रांनो अगदी असा हाताचा खडखड असा आवाज येतोय, असं एकदम असं तुम्हाला काय समजत नसतं, खडखड सगळं खडखड असा आवाज येत असतो. तर त्या आवाजाचा या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, आपल्याला आता मानसिक तयारी तुमची करायची आहे का. ठीक आहे, आजूबाजूचा तुमचा जो त्या ठिकाणची गोंगाट आहे तो, कारण तुम्ही घरी जर शांत पद्धतीने टाईप करत असाल तर फक्त तुमच्याच कीबोर्डचा आवाज येतो, परंतु तिथला जो मोठा आवाज असतो, तर ह्या आवाजामुळे कुठलंही चिडचिडपणा, कुठलंही मित्रांनो या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन तुमचं लूज न होता फक्त स्वतःच्या स्क्रीनवरच या ठिकाणी काय करायचं, आपला
लक्ष राहील याची मानसिक तयारी अगोदरच करायची आहे, की तिथं सुरू झालं रे झालं की तुम्हाला समजणार पण नाही आवाज किती फास्ट पद्धतीने येतो आहे. त्यामुळे स्वतःचा कॉन्फिडन्स पण लूज करायचा नाही, की बाकीचे किती फास्ट करतायत, माझं किती हळू होत आहे, असं बिलकुल मनामध्ये न्यूनगंड आपल्याला आणायचा नाही. ठीक आहे, 20पैकी 20 जरी नाही पडले, 10 जरी पडले तरी क्वालिफाय होत आहे. एवढा तर या ठिकाणी काय करा मित्रांनो, स्वतःला धीर द्या. तसं तर आपण आउट ऑफ पाडायचीच तयारी ठेवायची आहे, तुम्ही ठेवत आहात. ओके, परंतु जरी थोडीफार कमी पडली म्हणजे फेल झालाच असं नाही. 20पैकी तुम्हाला जरी 10 पडली तरी पण या ठिकाणी तुम्ही क्वालिफाय होत आहात टायपिंगमध्ये, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पीडपेक्षा ॲक्युरसी अत्यंत महत्त्वाचं आहे. ही तुमची या ठिकाणी गुरु किल्ली आहे, हे शेवटी विसरू नका. त्यामुळे थोडा स्पीड मॉडरेट झाला चालेल, फक्त ॲक्युरेसीवरती फुल या ठिकाणी तुमचं कॉन्सन्ट्रेशन असायला पाहिजे. ठीक आहे, तुमची 20 मार्काची परीक्षा आहे मित्रांनो. तर 20पैकी तुम्हाला किती पाहिजे आहेत, तर या ठिकाणी तुम्हाला मिनिमम पासिंग मार्क 10 या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आहेत. त्यानंतर मग तुम्ही पुढच्या ह्याच्यासाठी पात्र होऊ शकता. जर 10 पण नाही पडले तर तुम्ही फेल होऊ शकता, असं जाहिरातीमध्ये दिलेलं आहे. 400 तुम्हाला शब्द टाईप करायचे 10 मिनिटामध्ये. हे पुन्हा एकदा मी रिवाईज केलेलं आहे. आणि फक्त इंग्लिश टायपिंग आहे, हे पण पुन्हा एकदा मी तुम्हाला रिवाईज करत आहे. आता जे विद्यार्थी सतत एकच प्रश्न विचारत असतात, की माझं सिलेक्शन होईल का टायपिंगसाठी, ऑलरेडी आपण त्याबद्दल कट ऑफबद्दल पण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, फायनल या ठिकाणी ज्यावेळेस तुमचं कट ऑफ लागेल त्यावेळेस पण तुम्हाला आता समजेलच, की या ठिकाणी लेखी परीक्षेत तुम्हाला किती कट ऑफ लागलेला आहे, टायपिंगसाठी पात्र झाला नाही झाला. परंतु ह्या मधल्या दिवसामध्ये जर तुम्हाला वाटलं की कट ऑफचा अंदाज मी सांगावा, ऑलरेडी मी सांगितलेला आहे, तरी पण पुन्हा एकदा सांगतो. जर या ठिकाणी लिपिकला मित्रांनो तुम्हाला 55 ते 60पेक्षा जर जास्त असतील, आता कमीमध्ये झालं तर चांगलंच आहे. काही विद्यार्थी समजा जागा जास्त आहे त्यामुळे 50मध्ये जरी झालं, ओके, मुंबई हायकोर्टसारखं खंडपीठाचं, तर चांगलीच गोष्ट आहे. आणि शिपाईसाठी जर या ठिकाणी 22+ असतील तर चांगलं आहे. आता शिपाईचं काय करायचं, कसं करायचं, त्याचा पुढचा व्हिडिओ येईलच आपला, त्याचं काय ताण घेऊ नका. ज्यावेळेस आता रिझल्ट लागेल त्यावेळेसच या ठिकाणी मला आता काय करा मित्रांनो, डायरेक्ट व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपला काय करायचं आहे, तर रिझल्टचा स्क्रीनशॉट, तुमचं नाव आणि आपल्या एक्झामवाडीच्या क्लास नोट्स, व्हिडिओ लेक्चर याबद्दल जो तुम्हाला फायदा झाला. भरपूर विद्यार्थ्यांनी आउट ऑफ पण आपले घेतलेले आहेत मित्रांनो, शिपाई भरतीसारख्या परीक्षेमध्ये. लिपिकच्या पण या ठिकाणी 80+ या ठिकाणी विद्यार्थी घेतले आहेत, 85+ घेतलेले आहेत. तर तुमचा जो पण मनापासूनचा अभिप्राय आहे तर तो काय करायचा, 72 48 93 01 76 या नंबरला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला विशेष या ठिकाणी रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा मार्गदर्शन माझं असणार आहे, हे लक्षात ठेवा. फक्त रिझल्टच्या अगोदर आता जे सांगितलं तेवढंच करा. रिझल्टच्या अगोदर सतत कॉल करून माझं होईल का माझं होईल का व्हॉट्सअप कॉल धरून करू नका. तुमचा पण आणि माझा पण वेळ वाया घालवू नका, कारण आता फक्त अभ्यासावर लक्ष द्या. जे इथं मी सांगितलं तेच मी तुम्हाला कॉलवर पण व्हॉट्सअपवर सांगणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला सेपरेट वैयक्तिक सांगण्यापेक्षा हे जे मी तुम्हाला टिप्स सांगितल्या त्याच तुम्हाला कॉलवर सांगितल्या असं समजा आणि अभ्यासाला लागा, म्हणजे प्रॅक्टिसला लागा लिपिकच्या. ठीक आहे, ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस मला नक्की तुमचा स्क्रीनशॉट, तुमचं नाव, तुमचा अभिप्राय नक्की मनापासूनचा पाठवा. पुढं मग ज्यावेळेस परीक्षेच्या अगोदर ज्या टिप्स द्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला या अभिप्राय आल्यानंतर मित्रांनो पुन्हासुद्धा नक्की देईल. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आदिवासी विभागाचा फॉर्म भरायला सुद्धा विसरू नका मित्रांनो. जबरदस्त या ठिकाणी संधी आहे, कारण भरपूर विद्यार्थी चौकीदार म्हटल्यावरती नको म्हणतात. त्यामुळे या ठिकाणी फॉर्म कमी येण्याची मला तर शक्यता वाटत आहे. आणि तुम्हाला जर गरज असेलच परमनंट सरकारी नोकरी कोणती का असेना, अशी मेंटॅलिटी जी तुम्ही असाल तर हा फॉर्म तुम्ही नक्की भरा. या फॉर्म कसा भरावा, म्हणजे कधीपासून काय, तर त्याचा ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे. एक्झामवाडी यूट्यूब चॅनलला पण आहे, टेलिग्रामला पण टाकलेला आहे. तर तिथून तुम्ही नक्की काय करा मित्रांनो, तो व्हिडिओ पहा आणि फॉर्म भरून घ्या. जर वय वगैरे बसत असेल, 10वीवरून फक्त आहे तर याचा तुम्ही नक्की काय करू शकता, फॉर्म भरू शकता. पगार पण चांगला आहे, 15,000 ते 47,000 एवढा पगार आहे. 10वी पास आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये नोकरी असल्यामुळे तुम्हाला स्वतःच्या जिल्ह्यात पण या ठिकाणी संधी तुम्हाला नोकरीची भेटू शकते. विशेष करून महिलासुद्धा याला फॉर्म भरू शकतात मित्रांनो. 416 आता तर वाढली जागा. ठीक आहे, याच्या जागा आता नुकताच काही वाढलेल्या आहेत. तर ही सरळ सेवेतून आहे, त्यामुळे एकच परीक्षा डायरेक्ट या ठिकाणी सिलेक्शन असणार आहे. कुठलीही मुलाखत नाही, टायपिंग नाही, काहीसुद्धा नाही. त्यामुळे तुम्ही याचा सुद्धा नक्की विचार करू शकता. याचा ऑलरेडी व्हिडिओ आपण एक्झामवाडी यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. त्याची लिंक आपल्या एक्झामवाडी टेलिग्राम चॅनलवर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला 27 एप्रिललाच या ठिकाणी टाकलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही हा व्हिडिओ डिटेलमध्ये पाहू शकता. तर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटलाच असेल मित्रांनो, एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.